एकादश पाठ हा एकादश म्हणजे 11th म्हणजे हा 11वा पाठ आहे आणि त्याचं नाव काय दशमः त्वम असि. दशमः त्वम असि म्हणजे काय 10वा तू आहेस. काय अर्थ होतो दशमः त्वम असि म्हणजे 10वा तू आहेस. मग आता एकदा काय लिहिते एकदा दश बालकः स्नानाय नदीम अगच्छन. आता अगच्छन वापरले म्हणजे हा इथे काय आहे भूतकाळ आहे. काय आहे पास्ट टेन्स आहे म्हणजे काय लंक लकार अतीत काल. काय म्हणतात संस्कृतमध्ये लंग लकार अतीत काल आहे. एकदा एकदा म्हणजे काय एकदा दश म्हणजे 10 मुलं बालकः स्नानाय स्नानासाठी चतुर्थी विभक्ती आहे नदीम अगच्छन म्हणजे नदीवर आले. नदीत आले असं नाही म्हणणार आपण म्हणून नदीवर आले. एकदा 10 मुलं स्नानासाठी नदीवर आले. ते नदी जले चिरम स्नानम अकुर्वन. ते म्हणजे ते कशासाठी वापरले ते म्हणजे त्या बालकांसाठी म्हणून ते वापरले. ते नदी जले नदीच्या पाण्यात. नदी जले ही सप्तमी विभक्ती आहे. नदीच्या पाण्यात चिरम चिरम म्हणजे भरपूर वेळ स्नानम अकुर्वन त्यांनी बराच वेळ नदीच्या पाण्यात स्नान केलं म्हणजेच काय नदीच्या पाण्यात ते बराच वेळ खेळले. ततः ते तीर्थ्वा पारम गतः. ततः ते तीर्थ्वा पारम गतः म्हणजे काय तेथे ते तीर्थ्वा म्हणजे पोहत पारम गता नदीच्या पार गेले म्हणजे नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर गेले. तदा तेषाम नायकः अपृच्छत म्हणजे तेव्हा त्यांच्या नायकाने विचारले. हा सगळं अतीत कालमध्ये आहेत. सगळे काही अतीत कालमध्ये आहेत. ओके ते कुठली गोष्ट जेव्हा सांगत असतो आपण तेव्हा ती भूतकाळामध्ये किंवा अतीत काळामध्ये असते. तदा तेषाम तेषाम म्हणजे त्यांच्या नायकः अपृच्छत त्यांच्या नायकाने विचारले म्हणजे नायक म्हणजे काय त्यांचा लीडर होता. अपि सर्वे बालकः नदीम उत्तीर्णः. अपि म्हणजे काय अपि हा क्वेश्चन मार्क आहे. अपि सर्वे बालकः नदीम उत्तीर्णः म्हणजे काय सर्व मुलं नदीतून पोहून आली का किंवा सर्वांनी नदी पार केली का. तदा कश्चित बालकः ते कश्चित म्हणजे कोणीतरी एक बालकः अगणयत. अगणयत म्हणजे काय गणना केली. एकः द्वौ त्रयः चत्वारः पंच षट सप्त अष्टो नव इति म्हणजे काय. मग तेव्हा एका मुलाने काय केलं मुलांना मोजायला सुरुवात केली. मग त्याने कसं मोजलं 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे त्याने मोजलं. 6 स्वम न अगणयत म्हणजे त्याने काय केलं सगळ्या मुलांना मोजलं पण स्वतःला मोजलं का. 10वा कोण होता तो मुलगा होता पण त्याने स्वतःला मोजलं नाही. स्वम न अगणयत. अतः 6 अवदत मग तेव्हा तो म्हणाला नव एव संती म्हणजे 9च मुलं आहेत. नव एव संती म्हणजे 9च आहेत. ओके हे 6 वगैरे सगळं काय हे सर्वनाम वापरलेले आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला बालक न वापरता त्याच्याऐवजी सर्वनाम वापरलेले आहेत. दशमः न असती तो म्हणतो अरे 9च आहेत 10 नाही आहेत. अपरः अपि बालका पुन्हा अन्यान बालकान अगणयत. मग काय झालं अपरहा म्हणजे दुसऱ्या पण मुलाने परत सगळी गणना केली. अन्यान बालकान गणना अपरहा मग तेव्हा काय झालं दुसऱ्या एका मुलाने परत सगळ्या बालकांचं काउंट केलं. तदा अपि नव एव आसान तेव्हा सुद्धा 9च होते. अतः ते निश्चयम अकुर्वन यत दशमः नद्याम मग्नः. मग त्यामुळे त्यांनी काय निश्चय केला अतः मग तेव्हा ते निश्चयम अकुर्वन म्हणजे त्यांनी अशा निर्णयाला आले. निश्चयम अकुर्वन म्हणजे त्यांनी असं निर्णयाला आले की 10वा जो मुलगा होता तो नद्याम मग्ना म्हणजे तो नदीमध्ये बुडला. मग्ना म्हणजे काय तो नदीत बुडून गेला. दुःखितः तुष्णीम अतिष्ठन तर त्याच्यामुळे ते खूप दुःखी झाले ते आणि सगळी खेळणारी मुलं एकदम शांत झाली गप्प उभी राहिली. तुष्णीम म्हणजे शांत झाली. दुःखिता तुष्णीम अतिष्ठन म्हणजे अतिशय दुःखामुळे ते शांत उभे राहिले. तदा कश्चित पथिकः तत्र आगच्छत. तदा कश्चित पथिकः तत्र आगच्छत म्हणजे तेव्हा काय झालं कुणीतरी एक ट्रॅव्हलर पथिक म्हणजे काय तिकडनं जाणारा पासर बाय तिथे आला. 6 तान बालकान दुःखितान दृष्ट्वा अपृच्छत म्हणजे त्याने त्या मुलांना
दुःखिता म्हणजे दुःखी बघून, दृष्ट्वा दुःखी बघून विचारले. बालकः मुला युष्माकं दुःखस्य कारणं किम, म्हणजे बालकः मुलांनो तुमच्या दुःखाचं कारण काय आहे. दुःखस्य म्हणजे षष्ठी विभक्ती, तुमच्या दुःखाचं कारण काय. बालकानां नायकः बालकांचा नायक, बालकानां परत काय षष्ठी विभक्ती, बालकानां नायकः अकथयत. वयं 10 बालकः स्नातुम् आगतः, आम्ही तो वयम अहम आवाम वयम 10 बालकः स्नातुम् आगतः, आम्ही स्नातुम म्हणजे स्नान करण्यासाठी, आम्ही 10 मुलं स्नान करायला आलो होतो किंवा नदीत पोहायला आलो होतो. इदानीम 9 एव स्मः, पण आता मात्र इदानीम म्हणजे आता मात्र 9च राहिले. एकः नद्यां मग्नः इति, एक मुलगा नदीत वाहून गेला किंवा नदीत बुडला. पथिकः तान अगणयत, मग काय झालं तर वाटसरूने त्यांना मोजलं. तत्र 10 बालकः एव आसन, तर तिथे 10 मुलं होती, त्याला दिसलं तिथे 10 मुलं आहेत. 6 नायकम आदिशत त्वम बालकान गणय, त्यामुळे त्याने काय सांगितलं, त्या मुलांच्या लीडरला सांगितलं तू काउंट कर बघू. 6 तू 9 बालकान एव अगणयत, 6, पण मग त्याने काय केलं, त्याने सुद्धा 9 मुलंच गिनली. तदा पथिकः अवदत, की कारण त्याने बघितलं ना, त्या वाटसरने बघितलं हा कसा काउंट करत होता, 1 2 3 4 5, स्वतःला काउंटच करत नव्हता, राहिलेल्या मुलांनाच काउंट करत होता. तथा पथिकः अवदत, तेव्हा तो ट्रॅव्हलर म्हणाला 10 त्वमसि, अरे 10 तर तूच आहेस. इति म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीमध्ये असं बोलायचं पद्धत होती इति, तर म्हणजे 10वा मुलगा तर तूच आहे. तच्छ्रुत्वा, हे ऐकल्यानंतर, तच्छ्रुत्वा प्ररुष्टः भूत्वा, म्हणजे एकदम आनंदी होऊन, सर्वे गृहम अगच्छन, सगळे आपापल्या घरी गेले. हे ऐकून, श्रुत्वा म्हणजे ऐकून, प्ररुष्टः आनंदी भूत्वा म्हणजे होऊन, आनंदी होऊन सगळी मुलं आपापल्या घरी गेली. आता ह्याचे शब्दार्थ पण महत्वाचे आहेत. थोडे आता हे नवीन आणि कठीण शब्द आले, तर या शब्दांचा अर्थ कळला तरच आपल्याला धडा येईल. सो इदानीम मीन्स आत्ता, एकदा म्हणजे एकदाच, स्नान म्हणजे स्नानासाठी, निर्मलम म्हणजे अगदी क्लीन झाले किंवा साफसफाई झाले, स्वच्छ झाले. शीतलम म्हणजे थंड, तीर्थवा म्हणजे पोहून जाणे, नायक म्हणजे त्यांचा नेता, चिरम म्हणजे खूप वेळ, उत्तीर्ण हा म्हणजे काय, त्यांनी पार केला किंवा पोहून गेले नदी. तदा म्हणजे तेव्हा किंवा तेव्हा. अगणयत म्हणजे काउंट केलं, मोजले. स्नात्वा म्हणजे स्नान करून. अपरा म्हणजे दुसरा. पुन्हा म्हणजे परत. आसन म्हणजे होते, ते होते. नद्याम म्हणजे नदी. तृष्णीम म्हणजे शांत बसणं, गप्प राहणं. पथिक म्हणजे वाटसरू. स्नातुम म्हणजे आंघोळ करण्यासाठी. मग्न म्हणजे बुडला. प्ररुष्टा म्हणजे खूप आनंदित झाले. श्रुत्वा म्हणजे ऐकून. आणि इति म्हणजे समाप्ती, म्हणजे काय, एंड ऑफ द सेंटेन्सला इति वापरलं जातं. आता इंग्लिशमध्ये ह्याचं एक्सप्लेनेशन कसं होईल. एकदा 10 बालका स्नानाय नदी मगच्छन, म्हणजे वन्स 10 children went for bath at river, or they went to swim at river. ते नदी जले चिरम स्नानम अकुर्वन्, मीन्स दे bathed in the river. ततः ते तीर्थवां पारगतः, मीन्स what, they went swimming to the, means they swim through the river and went to the another side of it. तदा तेषां नायकः अपृच्छत, at that time their leader asked, अपि सर्वे बालका नदीम् उत्तीर्णः, have all the children returned back, or have all the children swim through the river. तदा कश्चित् बालका अगणयत, then someone started counting 1 2 3 4 5 6 7 8 9. Saha swam na aganata, he didn't count himself. So how many he counted? He counted 9 boys. Atah savadata navam evam santi, and he said only 9 are there, the 10 are not there. Dashamana asti, 10th kid is not there.
अपरा अपि बालका पुन्हा अन्यान बालकान अगणयत. सो अगेन अनदर चाइल्ड started or another boy started counting and he also tada api evam nava asana, he also counted 9 only. So atah te nishchayam akurvan yat dashama nadyam magna. So what they decided at the end, what they concluded, that the 10th boy or 10th child has drawn into the river. They got very sad and they sat quite there. So there tata kishit patika tatra agachata. There was one traveler, he was passing by. So he saw that all the kids are very sad. So he asked them, Yushmakam dukkhasya karanam kim? Why are you sad? So balakanam nayakaha akathayata. So their leader said, we 10 child or 10 boys or 10 friends came for swimming in the river. Vayam dasham balakas natum agataha. Idanim nava evam swaha. But now only 9 are left. Ekaha nadyam magnaha iti. One got drawn into the river. Patika tan aganata. So what that traveler started counting, or he counted them. So he found that there are 10 kids only. So he asked their leader, why don't you count again? तुम्ही तू परत का नाही count करत? So again 6 to 9 बालकान एवं अगणित. But त्या leader again counted 9 only because he was not counting himself. Then that traveler said, 10th is you, like 10th child is you. You are not counting yourself. So after listening this, everyone got very happy and they quietly went home. हा ह्याचा अर्थ आहे. सो आता या व्हिडिओमध्ये आपण या धड्याचा अर्थ बघितलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचं क्वेश्चन आन्सर्स बघूया. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि ह्यांच्यामुळे तुम्हाला फायदा होत असेल, तुमच्या अभ्यासात मदत होत असेल, तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय व्हिडिओज हवेत किंवा तुम्हाला काय अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.